शेवट तो भाला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा मायोग पीठे तटी भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द गन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी यार करे संताचा यार करे संताचा यार करे संताचा मस्तक पायावरी करी संताच्या किंवा मस्तक माझे पायावरी राहू निरंतर संताच्या श्री संताचे माथा चरणावरी राहू निरंतर संताच्या श्री संताची या माथा चरणावरी राहू निरंतर या संताच्या चरणावरी माता आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ज्यांना मला हार घालायचा आहे त्यांना माळ पाहिजे बरं. हा माळ पाहिजे माळ घाला माळ. महाराज की जय. ठाणा विठाला विठाला आत्मरूप गणेश केले स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता
शेवट तो भला माझा गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा। आज काय निमित्तानं कीर्तनाची सेवा आहे। जवळच्या सर्व भाविकांना पाहुण्यांना सोयऱ्यांना निमित्त माहीत आहे। शोभाबाई सुधाकरराव कुलते पांगरकर यांनी आपलं पंचतत्वाचं शरीर मृत्यूलोकातल्या नियमाप्रमाणे सोडलेलं आहे। मृत्यूलोकात आल्यानंतर मृत्यूलोकातलं शरीर मृत्यूलोकामध्ये सोडावं लागतं असा दंडक आहे मृत्यूलोकाचा, म्हणून याला मृत्यूलोक म्हटलं जातं। आणि आपण नाही जरी या मृत्यूलोकातलं शरीर सोडायचं म्हटलं तरी ज्याचं शरीर आहे तो त्या शरीराला आपल्याजवळ ठेवत नाही। शरीर म्हणजे देह, म्हणून त्या निमित्तानं आज 14वा दिवस आहे का 13वा? आज गोड जेवणाचं कीर्तन आहे आणि गोड जेवणाचं कीर्तन असल्यामुळे कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग तुकाराम महाराजांच्या गाठ्यामधला सर्व भजनी मंडळाच्या पाठातला आहे। कीर्तनाकरता लागणारी सामुग्री गायक वादक टाळकरी विनेकरी वारकरी हे सर्व लागतात। शहरच्या ठिकाणी कीर्तन करायचं म्हणलं की अडचण फक्त एवढीच असते, गायक वादक वारकरी टाळकरी। पण आपला परभणी जिल्हा म्हणजे संतांच्या कृपेने पूर्ण झालेला असल्यामुळे कृपादान केले संती कल्पांती सरेना। परभणी जिल्ह्यामधला कोणत्याही गावचा मुलगा किंवा व्यक्ती एक जरी तयार झाला तर तो 50 टाळकरीची बरोबरी एक टाळकरी करतो, 25 गायकाची बरोबरी एक गायक करतो आणि 50 मृदंगाची बरोबरी एक मृदंगाचार्य करतात। कीर्तनाला किती गायक किती वादक असावं याला किंमत नाही। कीर्तनाला किती गायक किती वादक आहेत पण कसे आहेत याला किंमत आहे। विठाला पाच जण आहेत पण एक एकाहुनी बळी रे, एकमेकापेक्षा एकमेकाचा अधिकार जास्त आहे। त्यामुळे हे 5 जण 50 टाळकऱ्यांची बरोबरी करणारे आहे आणि हा कीर्तनाचा जो सुयोग आज प्राप्त झाला। संतोषरावजी शहाणे परवा नरारी मंदिरामध्ये महाराजांच्या वाढदिवसानिमित्तानं आले, त्यावेळेला त्यांनी सांगितलं मला तर काही माहित नव्हतं, मी भंडारा जिल्ह्यामध्ये होतो आणि सुधाकररावचं आमचं नातं म्हणजे फार जवळचं नातं, नुसतं नातं नाही तर सुधाकरराव म्हणजे माझे मेहुणे आहेत। विठाला कारण प्रभाकर बालाजीराव कुलते पांगरकर राहणार वसमत, या प्रभाकरला मीरा नावाची मुलगी ही माझी सख्खी बहीण आहे। प्रभाकरला दिलेली मीरा नावाची मुलगी माझी सख्खी बहीण आहे आणि मग हे त्यांचेच जवळचे वाड्यातलेच असल्यामुळं दूरचं नातं न पाहता माणसानं कधी जवळचं नातं पाहिलं पाहिजे। चांगलं वाचावं चांगलं दिसावं असं वाटत असेल तर दूरचा चष्मा लावण्यापेक्षा जवळचा चष्मा घ्या। लांबचं बघण्यापेक्षा आपल्या जवळचा अगोदर बघा। ज्या दिवशी तुम्हाला जवळचं कळल त्या दिवशी लांबचा चष्मा लावायची गरज नाही। विठाला लांबचं ती आहे सर्वाचे हृदय देशी
मी अमुक आहे ऐशी जी बुद्धीस पुरे अर्निशी ती वस्तुगामी. म्हणून संतोषरावनं सांगितलं बाबा ये तुम्हाला कीर्तन करावं लागतं. 2-3 वर्षापासून तब्येत बरोबर नसल्यामुळं शुगर आहे, अटॅक 2 येऊन गेलेले आहेत, पोटाचा विकार आहे. सकाळी मला उठताच येत नव्हतं. कालपासून मी फोन करत होतो संतोष भाऊला, तर त्यांनी सांगितलं बाबा आता पत्रिकेमध्ये नाव टाकलेलं आहे, तुम्ही जर नाही आले तर मी काही म्हणणार नाही, पण बाकीचे लोक. मी म्हणलं बाकीचे लोक तर आता ते लोकांच्या ओघा करता लोक चांगल्याही माणसाला जगू देत नाहीत आणि वाईटही माणसाला चलू देत नाहीत. विठाला आणि आम्ही दोघंही समाजाचं कार्य करण्यामध्ये तत्पर असल्यामुळे एकमेकाचा शब्द एकमेकाला पालन करावा लागला. मग संतोष भाऊला सांगितलं हरकत नाहीये, अर्धा तास 1 तास कीर्तन करतो, वेळेवर चालू करा, वेळेवर कीर्तनाची सेवा आपण पूर्णत्वाकडे नेऊ. नाहीतरी कीर्तनाचा अधिकार खूप असा मोठा आहे. म्हणून आजचं जे कीर्तन आहे हे संतोष भाऊमुळे झालेलं आहे. मी त्यांना सांगितलं कीर्तनाकरता टाळ केले लागतात, प्रयत्न करतो म्हणले, जमलं तर जमलं. पण प्रयत्न करता करता दूध पवित्र आणि गोड पवित्र आहे, पण अधिक त्याच्यात साखर पडली. 5च भक्त बोलवले, पण 5 भक्त पूर्ण विश्वाला आनंद देणारे बोलवले. नाही आनंदाशी जोडा, सांगती गोष्टी लागती गोडा, आलासी आकारा मुच्या चाळा, तुका म्हणे विडा भक्तीची या आनंदाला जोड नाही. आनंद त्याला म्हणतात ज्याला स्वर ताल सम हे सर्व ज्याला कळतंय त्याला म्हणतात आनंद. पण बऱ्याच सप्ताहाच्या ठिकाणी असं बघायला मिळतं की ज्याला स्वर नाही, ताल नाही, काल नाही, काही कळत नाही, ते माणसं आदल्या दिवशी मुक्कामाला येतात. त्याची पत्नी दुसऱ्या शेजाऱ्याला सांगते की आमचे मालक 1 सप्ताह सोडत नाहीत. म्हणलं घरी ठेवी कुठं मार काही. कारण एक माणूस जर आपसुर असला तर चांगल्या 10 स्वरबाज माणसाला खाली आणतंय. विठाला नाहीच दिला तुम्हाला देवानं स्वर ते द्या सोडून. पण मग स्वर जर नसेल तर तुम्हाला घरी कीर्तन करता येतं. ठाईच पैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा. आणि एक जणांनी विचारलं महाराज एका जागेवर बसून जर देवाचं चिंतन केलं तर त्याचं फळ काय? महाराज म्हणले जेवढे जगात लाभ आहेत तेवढ्या लाभाची प्राप्ती एका जागेवर बसून कीर्तन केल्यानं होते. अवघे होती लाभ एका या चिंतने, अवघे होते लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या नाम संकीर्तन साधन पैसोपे. अवघे होते लाभ साधन पैसोपे, नाम संकीर्तन अवघे होते लाभ साधन पैसोपे. एका या विठ्ठले देवाचं नामस्मरण, त्याचं चिंतन करा, त्याच्या चिंतनामध्ये सगळ्या लाभाची प्राप्ती. मग तुकोबारायला विचारलं तुम्हाला एखादा लाभ प्राप्त झाला का? महाराज म्हणले मला फार मोठा लाभ प्राप्त झाला. नामदेव महाराज तर म्हणतात मला असा लाभ मिळाला की त्या लाभाची बरोबरी करणारा जगामध्ये लाभ नाही. विठाला म्हणून माझ्या बहिणीच्या पाठीमागं खूप मोठा असा परिवार आहे. आणि आई झालं, वडील झालं, माणसाला गेल्यानंतर कळत असतात. गुरु झालं, संत झालं, गेल्यानंतर कळतात. बऱ्याच लोकांना मी सांगत असतो, अरे घरच्यालाही सांगत असतो आणि बाहेरच्यालाही सांगत असतो. आता तर आम्ही संन्यास घेतल्यामुळं आम्हाला घरचा दारचा काही संबंध नाही. 15 वर्ष झाले संन्यास घेतला मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. म्हणून बाकीचा हा काही संबंध नाही. पण घरच्यांना देखील सांगत असतो जर तुम्हाला घरचं कळालं तर बाहेरच्या देवाची मजा आहे. घरचं जर कळालं नाही तर बाहेरचे तुम्ही देव किती जरी केले काही जरी केलं तर फरक पडणार नाही. आता माणसं तीर्थयात्रेला जातात, देव करायला जातात का ओळखायला जातात? करायला. आणि आल्यावर ते सांगतात आम्ही एवढे देव केले, एवढे देव केले. एवढे देव करूनही मी म्हणलं तू कसा देव झाला नाही? विठाला महाराज तर म्हणले मला देव करायचं कामच राहिलं नाही, मी फक्त एकदाच देव पाहायला. देव पहावया गेलो
ते देवाची होणी ठेलो ते देवाची होणी ठेलो देव भावया गेलो ते देवाची होणी ठेलो ते देवाची होणी ठेलो ते देवाची होणी देव भावया गेलो ते देवाची होणी ठेलो ते देवाची होणी ठेलो ते देवाची होणी ठेलो देव भावया गेलो ते देवाची होणी ठेलो ते देवाची होणी ठेलो ते देवाची होणी ठेलो तुका म्हणे हरी काही उरुना देऊरी कसा देव झालो तो लवण मिळवे ताजळे नवे सारिता निराळे एकार्णव झाला तरंग बुडाला देवच होणी ठेलो बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालट तिरंग मग बुद्धीचा पालट झाला रे काही कशामुळे झाला तर क्षणोक्षणा पालट तिरंग म्हणून बुद्धीचा पालट झाला रे काही आणि का झाला तर मागुता हा नाही मनुष्य जन्म बुद्धीचा पालट झाला रे काही काही झाला बुद्धीचा पालट मागुता हा नाही मनुष्य जन्म नाही मागुता बुद्धीचा पालट झाला आता मागुता येईल पेरा आता मागुता येईल फेरा आत्माराम आणि आता जर तुम्ही ओळखलं नाही त्याला जर पाहिलं नाही किती जरी केलं तर फरक पडत नाही पण ओळख त्याला या देहामध्ये तुम्हाला त्याची ओळख करता येते हा देह जर सुटला मनुष्य देहाचे ज्ञान जाण सर्वता असेना पुन्हा या देहाला ज्ञान होते ते ज्ञान दुसरीकडे नाही बाकीच्या ठिकाणी नाही म्हणून महाराज सांगतात आता मागुता येईल फेरा हे तो न घडे रे या नगरा म्हणून या नगराला म्हणजे देहाला तुम्ही पुन्हा येताल म्हणून सांगता येणार नाही याच्या अगोदर बरेच गेले ते इथं आले असं सांगता येणार नाही जाणं आणि येणं फक्त एकाच्याच हातात आहे त्याचं नाव संत विठाला म्हणून शोभाबाईचं सांगणं आहे आपल्या मुलाला देखील सांगणं आहे मला वाटतं किरण माळ घालायला पाहिजे असं मला वाटतं कारण नावामध्ये फार मोठं विलक्षणता आहे किरण हे नाव सूर्यनारायणाचं कोणाचं नाव आहे किरण हे नाव कोणाचं आहे सूर्याचं नाव आहे आणि सूर्याच्या जवळ कधीही दरिद्री नसते त्या वडिलाचं नाव आहे सुधाकर दोघाच्या नावाला सुशब्द आलेला आहे पण स्वनार समाजामध्ये माळ म्हणलं की त्याला काय गळसुटे येतात मला हेच कळत नाही विठाला बरं काही लोक आम्हाला म्हणतील इतकं सांगितलं त्यानं इतकं सांगितलं पण मी घातलीच नाही पण नाही घातली तर आमचं काय गेलं एक जणानं पुण्याचं तिकीट 500 रुपये काढलं आणि ट्रॅव्हल्सवाला ओरडून गाडी निघून गेली लोकांना म्हणला एवढा ट्रॅव्हल्सवाला बोंबलत होता पण मी गाडीत गेलोच नाही त्याचं काय गेलं 500 रुपये तर तू येत गेले नाही येथे कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने अनित केले आणि एकच काम केलं पाहिजे त्यांच्या देखता जर आपण माळ घातली तर त्यांना समाधान कारण त्यांचं ते काम आहे माझ्या वडिलाची मिराशी देव तुझी चरण सेवा पांडुरंगा बरं याच्यात आता काही बापाची बी फॉल्ट आहे काही काही ठिकाणी एखाद्या लेकरू जर माळ घालण्याकरता तयार झालं का
त्या पोराला ते मायबाप सांगतात आता का तुझं वय गेलं का, एकाच कीर्तनात नादाला लागलास का, एवढे कीर्तन मी त्याचे ऐकले पण अजून बिघडू नाही, बाप कारणीभूत. याला समजावं मायबाप जरी सरपी नका बोका, त्याच्या सवे सुका काय पावे बाळ. आणि मग बापाला वाटतं माझं पोरग माझ्या समोर दष्टपुष्ट झालं पाहिजे. आता आम्ही का रोज खातो का? मी आजारी पडण्याच्या अगोदर माझं 120 किलो वजन होतं. विठाला म्हणून मग मी कोणत्याच माणसाला कोणत्याच गावामध्ये ज्याच्या गळ्यात माळ नाही का त्याला माळ घालायला येऊ देत नाही. बऱ्याच ठिकाणी आमदार आले, खासदार आले, आपल्या जिल्ह्यात नाही बाकीच्या जिल्ह्यामध्ये. मग ते किती मोठे असतील तर आम्हाला काही घ्यायला नाही. भीड भार तुका म्हणे साना थोर, इथं भीड आणि भार नाही. इथं फक्त लहान मोठ्याचा संबंध नाही. उंच नीच काय नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. इथं फक्त भावाचा संबंध आहे. देव भुकेला जर असेल तर त्याला फक्त लागतंय भाव आणि प्रेम. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणून आपल्या करता आहे, दुसऱ्या करता नाही. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजाला विचारलं होतं, महाराज तुम्ही सुखी आहेत त्याकरता मी काय करू? म्हणजे ज्याच्यामुळे मी सुखी आहे ते कर म्हणले. तू काय करू मला सांगा ना. कंठी मिरवा तुळसी, एकादशी व्रत करा, 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 कंठी मिरवा तुळसी व्रत करा, एकादशी 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 एकादशी. आता तुळसच कंठ्यामध्ये तुळशीची माळ घाला असं का म्हटलं? बाकीची सर्व झाडं बघा, बाकीच्या सर्व झाडाच्या काड्याला आतून सुराख नाहीत. तुळशीच्या झाडाला सुराख पडायची गरज नाही. द्वारा घेऊन तुम्हाला वावता येतो. तुम्हाला सायास करायची गरज नाही. सायासाचे नाही काम, घेता नाम विठोबाचे. आणि तुळस जर आपल्या गळ्यात तुळशीची माळ जर असली तर शास्त्रामध्ये आपल्याला 14 चर्मरोग सांगितलेले. तर आपण तुळशीची माळ गळ्यामध्ये जर घातली, आपण तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली तर 7 चर्मरोग आपल्याला तुळशीच्या माळीचं पाणी अंगावर पडल्यानंतर होत नाही. विठाला कापितया भेने कळी काळ, कापितया भेने कळी काळ, कापितया भेने कळी काळ, कापितया भेने कळी काळ. उंडरव उंडर भाळ, कंठी शोभे तुळसी माळ, कंठी शोभे तुळसी माळ, कापितया भेने कळी काळ. उंडरव उंडर भाळ, कंठी शोभे तुळसी माळ, कंठी शोभे तुळसी माळ, कापितया भेने कळी काळ, कळी काळ, कळी काळ. गळ्यामध्ये तुळशीची माळ जर असेल तर काळ त्याला थरथर थरथर कापतो आणि गळाही चांगला दिसतो. पण माणसाला असं झालं माळ नको म्हणतात. बऱ्याच ठिकाणी असं आहे, एखाद्या कार्यक्रमात जर आम्ही बघायला गेलो तर माणसं वरच्या 3 गुंड्या रिकाम्या ठेवतात का? तर 2-2 तोळ्याची लाकीट असतात आणि ते लाकीट दुसऱ्याला दिसलं पाहिजे. आणि माळ जर असेल तर माणसं त्याची गुंडी लावतात. घालीत तर नाहीतच, पण जर कदाचित माळ असली तर ती माळ लोकांना दिसू देत नाहीत. माळीचे एवढे फायदे आहेत. माळ जर आपल्या गळ्यात पाहिली तर समोरचा माणूस आपल्याकडे चांगल्या नजरेने बघतो. माळ जर गळ्यामध्ये पाहिली तर त्याच्या गळ्यामध्ये चोरी होत नाही. आम्ही सदैव सोडगे
जवळ येता चोर राखे जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखीते. आणि अजून तुळशीचा महिमा आहे. देवाला जर तुमच्या बरोबर करायचा असेल तर तुळशीचीच माळ गळ्यामध्ये घाला आणि जेवण झाल्यानंतर तुळशीचं पान खाऊन बाहेर या. नागिनीचं पान खाऊ नका असं आमचं म्हणणं नाही. मुखशोधी तुळशी दळ तुका मुखाला शुद्धता देणारी, मुखाचा दुर्गंध घालणारी. तुम्हाला मुखवास खाण्याची गरज नाही. बऱ्याच लोकांना माहित आहे मुखवास म्हणजे ते पानपट्टीवर मिळतं म्हणतात, आपल्याला माहित नाही. मुखवास यानं किती मुखवास खाल्ला आणि रात्रभर जरी तोंड वाचून ठेवलं तर याच्यासारखा तोंडाचा घाण वास दुसरं कशाचाच येत नाही. म्हणून महाराज सांगतात, जर तुम्हाला तुमच्या तोंडाची दुर्गंधी बाजूला करायची असेल तर रोज 5 पानं का होईना पण तुळशीचे खात जा. बऱ्याच घरी तुळशीला आणि देवाला जागा नाही. 4-4 मजली बिल्डिंग आहेत. आता परवा बारामतीच्या कार्यक्रमाला गेलो, तुम्ही वास्तूला तिथं सर्व बंगला मला दाखवला आणि मी विचारलं का हो देवघर कुठे आहे? म्हणजे त्याच्याकरता इंजिनियर म्हणला अजून जागा नाही, जागा बघितल्यावर करू. म्हणजे आता इंजिनियर जर असा म्हणला तर बाकीच्याची काय कथा आहे? विठाला बघा किती मोठा आनंद आहे. बघा त्यांना ते कळत नाही पण कळत नसताना देखील उभं राहावं वाटतं. आणि ज्याला कळतंय ती उभी राहत नाही. आता किरणला कळतंय पण उभा राहत नाही. त्याला माहिती आता माळ घालायची म्हणते, गवा घालतोय कोणाला माहिती. हा असा मोठा आनंद आहे. नाही बँकेत जर गेले तर चेकावर एकही सही पाठीमागून नसली तर पैसा मिळत नाही. विठाला याच्यामध्ये काय होतंय, दुष्परिणाम होतो थोडा. म्हणजे आता ते बाकीचे नावं जर घेतले नाही तर लोक म्हणते बघा कशाला आणला असं नाही, याला आमचे नाव लिहून दिलेले असताना यानं घेतले नाही. पण याच्यावर ना इथेच ना, म्हणून त्याला काय करू, चुकनियावर मग फेरा पडे. म्हणून महाराज सांगतात, नाव एक जरी असलं तरी बस झालं. पांगरकर कुलते पांगरकर एक जरी नाव असलं तर बस झालं. पण हे कळणाऱ्या माणसाला, न कळणाऱ्या माणसाला बसच नाही. विठाला नावा करता नावाचा खूप मोठा आनंद आहे. नावासाठी भगवान परमात्मा अखेरीसरची उडी घालून या स्तंभ फोडी. ऐसे कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. त्याच्याशिवाय त्याच्या नामाशिवाय या जगामध्ये आपल्या संकटाला धावून येणारा दुसरा कोणी नाही. म्हणून मी मुख्य मुद्दा सांगत होतो, या माळीचा एवढाच परिणाम नाही, तुळशीच्या पानाचा मुख शुद्ध करतं एवढाच परिणाम नाही, देवाला आपल्या बरोबरीचं करण्याचा अधिकार तुळशीच्या पानाचा आहे. तुळसी माळ गाळा गोपी चंदन टिळा, 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 तुळसी माळ गाळा वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा हृदय कळवळा, वैष्णवाचा. तुळसी माळ गाळा गोपी चंदन टिळा, 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 गोपी चंदन टिळा. गळ्यामध्ये तुळशीची माळ, गोपी चंदनाचा गंध, असं जर असेल तर उद्धव पुंड्र माळ, गळा शोभे माळ, कापीजे कळीकाळ तया भेनी. एवढा माळीचा अधिकार आहे. ती माळ आपल्या जवळ असली
तर भगवंत आपलासा होतो. आणि तो तुळशीचा पाला जर आपल्याजवळ असला तर तो पाला आपल्या मुखाची दुर्गंधी दूर करतो. आणि एक तुळशीचा पाला देवाला आपलंसं करतो. मग उठली झटकन उठली मग रुक्मिणी तुळशी पत्र हाती घेऊन रुक्मिणी तुम्ही दोस्तकाचा बसला उठा की चला. रुक्मिणी तुम्ही दोस्तकाचा बसला उठा की चला. रुक्मिणी तुम्ही दोस्तकाचा बसला उठा की चला. रुक्मिणी पण तो केला अवघ्या मिळून अर्पण केला सारंग पाणी उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. तुमचे 5 जणांचे नंबर मला द्या. गावात असेल तर 1000 रुपये रोज देईल आणि बाहेर गावाला असेल तर 1500 देईल. म्हणजे आपलं काम फोन पे नसतंय, हात पे असते. म्हणजे जे बोलायचं तेवढंच वागायचं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मग थोडं आनंद होतो त्याच्यामध्ये. उगा पसारा जमा करण्यापेक्षा आजारी माणसं 100 जमा केली आणि चांगली माणसं 2च जमा केली. आजारी माणसं 100 जमा करून का उपयोग? चांगले माणसं 2च जमा करा, ते सगळ्या पंक्तीला वाढतील. विठाला